कोपरगाववर कोल्हे गटाचे वर्चस्व, विवेक भैयांची चाणक्य नीती आणि जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी झेप. जुंजार न्यूज. नमस्कार. कोपरगावच्या राजकारणातील एक मोठी बातमी. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपरगाव नगर परिषदेत अखेर कोल्हे गटाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. केवळ विजयच नाही तर विरोधकांना चारी मुंड्या चित करत विवेक भैया कोल्हे यांच्या चाणक्य नीतीने कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला आहे. जितेंद्र रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली असून काले आणि अजमेरे यांनाही स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे. पाहुयात या विजयाचा आणि नव्या समीकरणांचा सविस्तर आढावा. कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत जनतेने कोल्हे गटाला स्पष्ट कौल दिला. तब्बल 19 नगरसेवक निवडून आणत भाजपा आणि मित्रपक्ष कोल्हे गटाने निर्विवाद बहुमत मिळवले. पराग संधान यांची नगराध्यक्षपदी झालेली निवड ही विवेक भैया कोल्हे यांच्या दूरदृष्टीची आणि अचूक रणनीतीची पोचपावती मानली जात आहे. या सत्तेच्या समीकरणात सर्वात महत्त्वाचे नाव ठरले ते म्हणजे जितेंद्र रणशूर. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारे आणि नगरसेवक पदाचा दांडगा अनुभव असणारे रणशूर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष पदासाठी कोणतेही आरक्षण नसतानाही आंबेडकरी चळवळीतील एका सक्रिय कार्यकर्त्याला ही संधी देऊन विवेक भैया कोल्हे यांनी सर्वसमावेशक राजकारणाचा एक मोठा आदर्श समोर ठेवला आहे. विकासासाठी संयमी नगराध्यक्ष आणि जनहितासाठी आक्रमक उपनगराध्यक्ष असे तगडे समीकरण आता कोपरगावला मिळाले आहे. कोल्हे गटाने केवळ पदे वाटली नाहीत तर निष्ठावंतांचा सन्मानही केला आहे. नगरसेवक पदाचा अनुभव असणारे आणि पक्षहितासाठी नेहमीच ठाम राहणारे अतुल काले यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या मैदानात विरोधकांना कडवी झुंज देणाऱ्या अजमेरे कुटुंबाचा सन्मान करत सोनल अमोल अजमेरे यांचीही स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य वेळी संधी मिळतेच हे धोरण या निवडीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या संपूर्ण विजयाचे शिल्पकार ठरले आहेत युवा नेते विवेक भैया कोल्हे. बिपिनदादा कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक भैयांनी ही निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लढवली. विरोधकांचे सर्व डावपेच अपयशी ठरवत त्यांनी कोपरगाववर कोल्हे गटाचा झेंडा फडकवला आहे. येणाऱ्या काळात अनेक कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे संकेतही या विजयातून मिळाले आहेत. कोपरगावच्या विकासाचा हा नवा रथ आता वेगाने धावणार यात शंका नाही. जितेंद्र रणशूर, अतुल काले आणि सोनल अजमेरे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोपरगावच्या राजकारणातील या मोठ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या घडामोडींसाठी झुंजार न्यूज पाहत रहा. अण्णाभाऊ साठे, अखंड महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्तिस्थान राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि आज त्यांची जयंती आहे. ते स्वराज्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आपण 30च्या 30 आणि नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाची सन्मान कोपरगावकरांनी निवडून दिले. त्याबद्दल सर्व उमेदवारांचे नगरसेवकांचे मी भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडी यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होती. तालुक्याचे नेते, आमचे नेते, संजीवनी उद्योग समाजाचे अध्यक्ष माननीय बिपिनदादा, प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताताई कोल्हे, तालुक्याचे युवक नेते माननीय विवेक भैया कोल्हे यांनी मला कोपरगाव नगरपालिकेची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक संधी दिली, उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष जर स्पष्ट दिसत होतं बहुमत आमचं आहे, आमचे 18 आहे, आमचे एक सदस्य काही कामानिमित्त बाहेर होता, तरी आम्ही विजयी होणार होतो. आमचे गटनेते प्रसाद आढावेंनी त्यांच्या गटनेत्यांना विनंती केली होती ही निवडणूक तसं पाहिलं तर बिनविरोध झाली पाहिजे होती. आजपर्यंतच्या कोपरगाव नगरपालिकेच्या इतिहासात आम्ही काम करताना सार्वजनिक कार्यकर्ता म्हणून 89-90 पासून ज्या शहरात सुरुवात केली तर मला चांगलं आठवतं का बऱ्याचशा निवडणुका या बहुमत नसताना या बिनविरोध झालेल्या आहे. आणि इतर बहुमत नसताना आमच्या गटनेत्याने विनंती केल्यानंतर सुद्धा विरोधकांनी ती निवडणूक बिनविरोध नाही केली याची मला खंत वाटते. कारण मी आंबेडकर चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे.
या उपनगराध्यक्षपदी या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी 40 वर्षानंतर आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता, हे बौद्ध समाजातला मागासवर्गीय समाजातला कार्यकर्ता या ठिकाणी उपनगराध्यक्ष होणार आहे. कालकथित बाळाभाऊ धोंडेबा शिंदे नंतर पहिल्यांदी माझी वर्णी लागणार आहे. या ठिकाणी विरोधकांनी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. एक संकेत केला असता का मी सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन काम करतो, आणि जर अशा पदावर काम करण्याची संधी जर मागासवर्गीय दलित समाजातल्या कार्यकर्त्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध झालीच पाहिजे. ही माझी प्रामाणिक इच्छा होती. कारण मी चळवळीत या शहरात 35 वर्षात काम करताना मी कसं काम केलेलं आहे कोपरगाव शहरातल्या नागरिकांना माहिती. अतिशय प्रामाणिक काम. मी माझी स्तुतीने सांगत तर सगळं गाव सांगत का माझ्यावर एकही डाग नाही. आणि माझी विनंती होती, मी त्यांनाही विनंती केली की बिनविरोध होऊन द्या. कोपरगावच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळात कोपरगाव शहराचा कारभार करताना तुम्ही आम्ही एकत्र मिळून काम करू. आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार निवडून आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं निवडणूक झाली, राजकारण संपलं. पण हा चुकीचा संदेश या निमित्ताने तालुक्यात गेलेला आहे का दलित समाजाचा कार्यकर्ता असताना सुद्धा तुम्ही निवडणूक केली का तुमच्या भावना काय होतात ते आमच्या लक्षात येत नाही. आमच्या विनंतीला तुम्ही मान दिला नाही. मी एक कार्यकर्ता म्हणून, आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या आयुष्यभर मनात खंत राहील काही बिनविरोध झाली पाहिजे होती. माझी अपेक्षा होती, माझी ही अपेक्षा होती का ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. त्याचा संदेश चांगला गेला असता. पण त्यांना बिनविरोध करायची नव्हती. त्यांना मागासवर्गीय समाजातल्या व्यक्तीला या पदावर बसवायची इच्छा नसेल म्हणून त्यांनी हा निवडणुकीचा फास झालो. असो, निवडणूक झालेली आहे, आम्ही विजयी झालेलो आहे. शहराचं काम करताना कोपरगाव शहरातले मतदार असतील 60-65 हजार आणि 80,000 लोकसंख्येला निश्चित 5 वर्षात माननीय विवेक भैयांनी जो विश्वासनामा दिलेला, विश्वासनामा विकासाचा आहे, विश्वासनामा विवेक भैयाचा आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो. माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.